या शुभेच्छा आजच्या पहिल्या मॅचसाठी आणि मॅचला करूया सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित भोईर अर्थात होंडो आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण तपासून पाहिलं तर विजय बसवत आणि एका बाजूला लोकेश. यावेळेला आपण पाहतात पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. मागच्या पायावरती बॉडी बॅलन्स केला आणि तदनंतर फक्त बॉलला पुश करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा कनेक्शन ते काही एवढं बघायला मिळालं नाही, परंतु तिथून सिंगलने सुरुवात झाली. रोहित होंडो यांना आपण पाहतात खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापर्यंत जर आपण तपासून पाहिलं तर पॉईंट्स टेबलला धानवा ब्रदर्स ग्रुप ए मधनं आपण पाहतात 10 पॉईंट सहित क्रमांक 1 वरती आहेत. एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर शेतकरी राजा 5 क्रमांकाला खेळतोय. तदनंतर क्वालिफाय झालेल्या 2 संघ आपल्याला बघायला मिळतात, आदिवासी वादळ कोकणेर आणि धानवा ब्रदर्स. म्हणजे हे दोन्ही संघ अगदी सेफ आहेत. एका बाजूला शेतकरी आणि इलेव्हन स्टार वाकडी वसरोळी या 2 संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना चालू आहे. बॅट चिकट, चेंडू थडमानला, खराब क्षेत्ररक्षण. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतात तुम्ही फ्रेश असता, थोडंसं शरीर गरम व्हायला वेळ लागतो मैदानाच्या आत, परंतु लेझी राहून चालणार नाही. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात फलकावरती धावसंख्या आता जाऊन पोचते. 2 चेंडूंचा खेळ योग्य रीतीनं परिपूर्ण झाल्यानंतर अर्थात 3 धावा. खूप सुंदर चहाडे संकुल, चहाडेचं हे मैदान पराग धानवा ब्रँड आहेत. मासवनचे अनेक मैदानं गाजवण्याची क्षमता राखतात ते, आणि जिथे आपण पाहतायत ऑन स्क्रीन त्यांना देखील आपण बघायला मिळालेत. चेंडू चाललाय पुन्हा एकदा गली पॉइंटला, दुसरीचा प्रयत्न राहिला आणि तिथून आपण पाहतायत 2 धावा इथे देखील मिळत आहेत. ऑन स्क्रीन पराग धानवा भारतीय डाक अर्थात इंडियन पोस्टमध्ये कार्यरत आहेत, आणि चहाडेचंच मैदान नाही तर अशी कुठली मैदानं नाही जिथे पराग धानवा यांचं नाव नाही. ज्या पद्धतीनं आपण पाहतायत सध्या ते ऑन स्क्रीन आहेत आणि एन्जॉय करतात क्रिकेट. असायला हवं. अगदी कमी कालावधीत त्यांनी देखील डाव्या हाताचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून जिथे खूप चांगली कामगिरी, डायरेक्ट हिट इथे काहीतरी होऊ शकतं. विजय बसवत यांना मात्र स्ट्रायकिंग एंडकडे जाण्याचा मोह आवरेनासा झाला आणि फलंदाज विजय बसवत बॅक टू दी डगआउट गॉन. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. यावेळेस आपण पाहतायत नवीन फलंदाज प्रफुल्ल पुंजारा दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट 3 साठी रोहित होंडोला रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. इथे देखील आपण पाहतायत खूप चांगला फटका फ्लिक ऑन द रिस्ट खेळलाय. मनगडाच्या सहाय्यानं बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या माध्यमातून ढकललं आणि तिथे आपण पाहतायत ऋतिक पाचलकर तिथे आपल्याला बघायला मिळाले, परंतु तिथून त्यांच्यासाठी तो चेंडू पकडणं थोडंसं कठीण. आजच्या दिवसातला पहिला चौकार इथे आपल्याला बघायला मिळतोय आणि धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजे 4 अर्थात 9 धावा. सकाळचं सत्र आणि आपण पाहतायत खूप जबरदस्त असं ॲटमॉस्फिअर आपल्याला बघायला मिळतं. चहाडे संकुल, चहाडेचं मैदान. शेवटचा बॉल या षटकातला. इथे देखील आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगला फटका बिटवीन द गॅप, वेगानं बॉल चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा तळवला. 103 धावा परिपूर्ण करणारा फलंदाज ज्याचं नाव आहे लोकेश बसवत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. 103 धावा परिपूर्ण करतोय या स्पर्धेमध्ये. नाव आहे लोकेश बसवत, ब्रँड आहे वाकडी वसरोळीचा. जबरदस्त क्रिकेट. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर रोहित भोईर होंडो ज्याने 110 धावा या स्पर्धेमध्ये आता सध्या ऑरेंज कॅप ज्याच्या माथी विराजमान होईल, निश्चित स्वरूपात तेही आपण सुपूर्त करणार आहोत. आणि तेच रोहित भोईर आपल्याला पाहायला मिळतील. दुकटनमधून बिलॉंग करत असताना क्रिकेटसाठी भरपूर काही गोष्टी त्यांनी दाखवल्या. कालच्या दिवसात अर्षद मेमन अर्थात होंडो यांच्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की ते माझे आयडल आहेत. यूट्यूबचा जमाना त्यावेळेला नव्हता, नाही तर आज हर्षद होंडो देखील वेगळं नाव असतं. तरी अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, म्हणायला हरकत नाही. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा.
धावसंख्यात इथे आपण पाहतायत एक गडी जरूर बाद झाला, परंतु या 13 धावा खूप महत्त्वाचे आहेत. डीजे कुणाल आणि त्यांच्या साथीने त्यांचे प्रॉपरायटर अर्थात प्रमोदजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली साऊंड सिस्टम तुम्ही तुमच्या बड्डे पार्टी, लग्नाचे प्रोग्राम, तदनंतर एंगेजमेंट या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या साऊंड सिस्टमसाठी तुम्ही निश्चित स्वरूपात प्रमोद घरत यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. एक उच्च कोटी अशी एक जबरदस्त साऊंड सिस्टम म्हणून आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे. येणाऱ्या काळात MPLला देखील तेच आपल्याला बघायला मिळतील. आणि प्रमोद घरत आहेत, त्यांच्या साथीनं कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13. गोलंदाजी ट्रॅकवरती मासवणमधनं बिलॉंग करणारा खेळाडू कौशिक घाटा, राईट हँड ओव्हर द स्टम्प्स. चांगला चेंडू, पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहतात जबरदस्त हाताळलाय. मयूर भावर यांना देखील आपण पाहतात कोकणेरमधनं तेही बिलॉंग करत असताना आता खजिनदार या पदावरती विराजमान आहेत आणि निश्चित स्वरूपात तेही आहेत इन ॲक्शनमध्ये. पहिलाच बॉल इथे डॉट आलाय, गोलंदाज तयार. इथे देखील कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिक पाचलकर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. संघासाठी तुम्ही संघामध्ये ज्या वेळेला जागा मिळते त्यावेळेला तुम्ही कुठल्या पद्धतीने क्रिकेट खेळता या अनेक गोष्टी आहेत आणि ते ऋतिक पाचलकरनं डेडिकेशन बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोचते आत्तापर्यंत 14 ऑन दी स्कोर कार्ड. सकाळच्या सत्रात पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्क पालघर जिल्ह्यात 1 लाख एका ग्रामीण चॅनलनं परिपूर्ण करणारं तेही चॅनल राहिलं. पाटील नेटवर्क इव्हेंट याही चॅनलनं 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण केले आणि त्यावेळेला जतीन किडी मला तरी वाटतं ऑमटेक्सला होते आणि ज्या वेळेला ते 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यावेळेचा व्हिडिओ त्यांचा देखील व्हायरल झाला. आज आमच्या साथीने आहेत. याही वेळेला आपण पाहतायत फटका खेळलाय हुकच्या माध्यमातून कन्वर्ट करत असताना चेंडू वेगानं चाललाय आउटफील्डला फाडत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना. थँक्यू सो मच. लाईन और लेंथमध्ये ज्या वेळेला बदलाव होतात त्यावेळेला फलंदाज देखील रेडीच होते. जसा थोडासा हाफ ट्रॅकरचा चेंडू दिसला त्यावेळेला त्याला हुकमध्ये कन्वर्ट केलं. इथे आपण पाहतायत फटका खेळलाय कव्हरला आणि शॉर्ट कव्हरचे खेळाडू तिथे मात्र पोहोचले. त्यांनी बॉलला फील्ड केलं. चौकारानंतर आलेला एक सिंगल सेन्सिबल क्रिकेटची एक ओळख आहे. एका चौकारानंतर तुम्ही स्ट्राईक कशी परिवर्तित करता हेही तेवढंच महत्त्वाचं. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. पाच बॉलचा खेळ झाला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकात धावसंख्या फलकावरती आत्तापर्यंत 20 वरती आहे. 11 स्टार वाकडी वसुरी यांचा धाडसी निर्णय. सकाळच्या सत्रात बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग स्वीकारत असताना ते सांगतील की तो आमचा निर्णय योग्यच ठरलाय. पॉवर प्लेचं षटक ज्यांच्या नावी राहिलंय आत्तापर्यंत. इथे देखील आपण पाहतायत फटका बराच काळ हवेत. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल इथे देखील चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात तिथे होईल. तत्पूर्वी 2 रन परिपूर्ण होतात आणि 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 11ची सरासरी राखतात आणि 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीची ही स्पर्धा. सूर्या प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस. मागचे 3 दिवस क्रिकेटचं एक जबरदस्त मेजवानी आपण अनुभवतोय आणि आज शेवटच्या दिवसामध्ये निश्चित स्वरूपात आपण पाहतो ही स्पर्धा एक जबरदस्त उंची गाठताना पाटील नेटवर्क समेत अनेक प्रेक्षक जोडतात आणि या स्पर्धेला प्रेम देतात. कारण या स्पर्धेचा कन्सेप्ट वेगळा राहिला जिथे एक सूर्या बेल्ट तयार झाला आणि तदनंतर ही सूर्या प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये खूप सुंदर पद्धतीनं इथे बहरलंय असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य धापशी हे नवीन गोलंदाज दाखल झालेत. 6 षटकांचं क्रिकेट आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात दोन्ही फलंदाज सेट झालेत. एका बाजूला आपण पाहतात प्रफुल्ल आहेत आणि एका बाजूला आपण पाहतात लोकेश बसवत.
103 रन त्यांनी त्या चौकारानं पूर्ण केल्या आणि आता 110 धावा रोहित होंडोच्या जोडीने आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात आता ऑरेंज कॅपमध्ये ही लढत आहे. पहिला चेंडू गोलंदाजी करत असताना थोडासा फ्लाईट दिला त्या बॉलला. लेग बाईचे संकेत अक्षय नाईक सर दर्शवत आहेत आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 1 न आकार घेत आहे. 23 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला इथून सुरुवात झाली. खूप चांगल्या पद्धतीनं दोन्ही फलंदाजांनी या डावाला सावरलं आतापर्यंत म्हणायला हरकत नाही. चांगल्या टचमध्ये दिसतात. लोकेश बसवत साथीनं प्रफुल्ल यांना देखील आपण पाहायला मिळत आहेत. एक सुंदर गुणलेखन, जिथे फलंदाज किती वाजता मैदानाच्या आतमध्ये येतात याही गोष्टींची नोंद घेतली जाते. म्हणून मी म्हणत असतो की तुम्ही तुमच्या कामामध्ये कसं काम करता, त्या कामाशी कसं एकनिष्ठ असता, याचं मूर्तिमंत उदाहरण मिलन पंजाबी आमच्या साथीने आहेत. खूप चांगलं गुणलेखन. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 23 आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. एक रनसाठी झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल याही खेळाला तेवढंच महत्त्वाचं प्राधान्य दिलंय आतापर्यंत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे फंबल झाले आणि तिथे आपण पाहतायत धावसंख्या इथे देखील बायच्या स्वरूपानं 1 न आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 धावा. 6 षटकांची क्रिकेट आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये मागचे 4 दिवस आपण पाहतायत, मागचे 3 दिवस आणि आजचा 4था दिवस खूप जबरदस्त पद्धतीनं प्रत्येक खेळाडूनं आपले कलागुण कौशल्य दाखवले आणि ते असायला हवं. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या संघ मालकाने तुमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खरे उतरता, हेच खऱ्या अर्थानं क्रिकेट असतं आणि ते संपूर्ण खेळाडूंनी या सूर्या प्रीमियर लीगमध्ये जपलेला आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत मोठा फटका खेळायचा होता. थोडासा अप ट्रॅकरचा चेंडू, यष्ट्यांच्या मागे रोहित भोईर होंडो. धावसंख्या इथून स्थिर आहे. एक वेगळा ट्रॅप रचण्याचा प्रयत्न तर जरूर केला आणि त्यावेळेला फलंदाज बॅट म्हणून गेले होते पंचांना आणि ते पंचांनी देखील दर्शवलं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. फलकावरती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 24. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रातला पहिला मॅच. इथे देखील बॅट चिकड. रोहितसाठी तो कॅच टिपणं थोडंसं कठीणच राहिलं. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती आहेत 25 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय आणि हे आपण पाहतात तिसरं षटक आहे. इथून येणाऱ्या आणखीन 3 षटक आहेत. तदनंतर एका इनिंगचा अंत होईल आणि टार्गेट कितीचं सेट होईल. एक बॅटिंग करत असताना हा निर्णय जो घेतलाय त्याच्यासाठी सध्या पाठलाग जो चालू आहे 11 स्टार वाकडी वसरोळी या संघाचा, तो वाखण्याजोगी राहिलाय. लोकेश बसवत म्हणा, तदनंतर प्रफुल्ल म्हणा, या दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल याही खेळाला तेवढंच महत्त्व दिलं, प्राधान्य दिलं. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न आणि पंचांनी सांगितलं की समोरच सापडलेत पायचीच्या स्वरूपात. लेग बिफोर मध्ये गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अस्मित सुतार. छोटा तीर वार करे गंभीर. अगदी आपण पाहतात कमी यष्ट्यांचा, सिंगल यष्टीचा, परंतु आपण पाहतात एक जबरदस्त खेळाडू म्हणून अस्मित सुतार दाखल झालेत. लेदर क्रिकेटचा भरपूर ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि ते अस्मित सुतार दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतात. पहिलाच बॉल खेळला आणि त्या आत्मविश्वासाची एक धाव घेतली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कुणाल आणि प्रमोद यांना. दरी वर्षाची वर्षाला आई गाव देवी माती माझे नवसाला. आई गाव देवी माती माझे नवसाला. आई गाव देवी माती माझे नवसाला. आई गाव देवी माती माझे नवसाला.
षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर आता सध्या चौथा आणि चौथ्या षटकात कौशिक घाटाळ आलेत. रोहित भोईर स्वतः थांबलेले आहेत मागे आणि कौशिक घाटाळ यांच्यावरती जबाबदारी दिली. एका बाजूला अस्मित सुतार नुकताच दाखल होत असताना त्यांच्या साथीने आता प्रफुल्ल आहेत. जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. कौशिक घाटाळ यांचं वैयक्तिक दुसरं अर्थात स्पेलचं शेवटचं षटक आहे त्यांच्या कोट्यातलं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती ते तयार आहेत. सूर्या प्रीमियर लीग 20-25 पर्व 5 मध्ये आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचं हे घमासान चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं कौशिक. अतिशय चांगला फटका. पाडल स्वीप आपल्याला बघायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत आणि तिथे आपण पाहतायत त्यांनी निश्चित स्वरूपात बॉलला कॅरी केलं. पेट्रोलिंग झाली, फेकी आली, तद्वरती मिळाली सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं 27 रन. 27 धावा या धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट सध्या आत्तापर्यंत दोन्ही संघांना. आता मी म्हणेन की 50-50चं बॅटल चालू आहे. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 2 गडी बाद देखील होते. 26 धावा देखील राहिल्या आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत सध्या या मॅचमध्ये बरोबरीची लढत चालू आहे. गोलंदाज तयार. कौशिक घाटाळ ओपन रिस्ट्रिक्शनला आपण पाहतायत. एक डीप मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू, शॉर्ट फाईन लेगमध्ये खेळाडू, शॉर्ट थर्डमॅनला, शॉर्ट पॉईंटला, तदनंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू. या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉलमध्येच प्रमाण जर वाढत राहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचे खांदे मजबूत होतील. फलंदाजी करत असताना संघांना इथून प्रत्येक बॉलवरती रन बॉल खेळणं खूप गरजेचं असतं. डॉट बॉल ज्या वेळेला तर त्यावेळेला विकेट पडण्याची शक्यता दाट तयार होते आणि सध्या आपण पाहत आहेत इथून डॉट बॉल तर आलाय. कौशिक घाटाळचा पुढचा बॉल ऑन साईडला धमाका. फुलर लेनचा बॉल आणि फुलर लेनच्या बॉलवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा सूर्या प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार 6. माझे आईची माया मावरी, माझे आईची माया मावरी. धावसंख्या 6 जलद गतीनं वेग पकडणारा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 33 रन. इथे देखील आपण पाहतात मागचा बॉल फुलर लेनचा होता तर हा बॉल फुलर लाईनवरती, परंतु पंचांनी सांगितलं की तो बॉल वाईड आहे. या वाईड बॉलला इथून एक धाव अतिरिक्तमध्ये लिहिली जाईल आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 34. धावसंख्या इथून 2 फ्लाय होईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 36 वरती. चौथं षटक चालू आहे. 36 धावा. कालच्या दिवसात तुम्हाला 36 धावा सर्वाधिक कमी धावांचा स्कोर या स्पर्धेचा पाहिला आणि इथे जर आपण पाहिलं तर आता या मॅचमध्ये थोड्याशा धावा कमी आहेत, परंतु इथून 2 षटकं देखील आहेत त्यामध्ये तुम्ही मोमेंटम शिफ्ट करू शकता. इथे देखील आपण पाहतायत शॉर्ट बॉलचा वापर आणि हुकमध्ये बॉलला कन्वर्ट केलंय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स into the 4. 4. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपावर अगदी फुल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपावर अगदी फुल्यावर. आज गुलाला उडविला माय तुझे देवनावर. इथे देखील आपण पाहतायत षटक क्रमांक 4च्या खेळाचा समाप्त आणि चौथ्या षटकात घडामोडी अशा झाल्या की जिथे एक षटकार बघायला मिळाला, एक चौकार बघायला मिळाला, दुहेरी धावा देखील बघायला मिळाल्या. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते आम्हाला मिलन पंजाबी आणि जतीन गिणी दर्शवते आहेत की 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10ची सरासरी राखत 40 धावा या धावफलकावरती. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तेरी हरी हरी कली रमर करी
पंढरी पंढरी गवी तुझाया नगरी नगरी गवी तुझाया नगरी नगरी. यानंतरचा सामना एका बाजूला तनिष फायटर चहाडे आणि त्यांच्या विपक्षात सह्याद्री शिलेदार तामसई. गणेश बुंदे कालच्या दिवसात बरसले का बॅटिंग केली. संघाचे महत्त्वाचे फलंदाज नाही चालू शकले त्यावेळेला गणेश बुंदेंनी सांगितलं की या संघमालक मी आहे, जबाबदारी माझी आहे. इथे रोहित भोईर होंडो आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि थोडीशी फेकी करण्याचा प्रयत्न तर जरूर राहिला पराग धानवा यांच्या माध्यमातनं. आणि तिथे मात्र आपण पाहतायत धावसंख्या 2 आकार घेत स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42-42 क्रमांक. ब्रँडन मॅकलम न्यूझीलंडचा एक जबरदस्त खेळाडू. इंग्लंडच्या टेस्ट क्रिकेटचा फॉर्मॅट ज्यांनी बदलला अर्थात आपण पाहतात ब्रँडन मॅकलम 42 क्रमांक सातत्याने त्यांची आठवण करून देत असताना आपल्याला बघायला मिळतो. याही वेळेला फॉलोइंग स्वीप पटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक डीपमधनं आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4. साई बाबा माझा साई बाबा तू दिलीलाही अपरंपार. साई बाबा माझा साई बाबा तू दिलीलाही अपरंपार. ओढ लागली गेली तुझ्या बाबा वारे तुझा दुर्बार. या शिरडी नगरी भरले बाबा तुझाच यो दरबार. ओढ लागली गेली तुझ्या बाबा वारे तुझा दुर्बार. या शिरडी नगरी भरले बाबा तुझाच यो दरबार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच एका बाजूला तनिष फायटर चहाडे आणि विपक्षात सह्याद्री शिलेदार तामसई. इथे देखील खोलातला बॉलला ढकलले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू सूर्यकांत वेगानं पोहोचतायत. जेवढ्या वेगानं आले तेवढीच चांगली फेकी देखील केली. ही गुणवत्ता असायला हवी. तुम्ही किती चांगलं क्षेत्ररक्षण करता त्यापेक्षा तुम्ही किती चांगला फेकी देखील करता. कारण रनआउटमध्ये तुमचा थ्रो जर ॲक्युरेट आला तर रनआउटचे चान्सेस दाट होतात. आणि सूर्या आपल्याला बघायला मिळाले ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं बॉलला कॅरी केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्या बॉलला न्याय देखील दिला कीपरच्या हातामध्ये. स्कोर कार्डला धावसंख्या आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 47-47 धावा. या वेळेला रचनात्मक फटका खेळायचा होता. यष्ट्यांच्या वरनं चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत सरळ आपण पाहतायत मयूर भावर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि जिथे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. तनिष फायटर चहाडे आणि एका बाजूला सह्याद्री शिलेदार. दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल या टॉससाठी. इथे देखील आपण पाहतात रोहित होंडो यांचा इथून दुसरा चेंडू डॉट बॉल. स्लॉक षटकामध्ये हे डॉट बॉल आहेत ते तुम्हाला स्किप करावेच लागतील आणि ते जर नाही झाले तर मग निश्चित स्वरूपात जे स्कोर कार्ड तुमचा आता 48-47 वरती आहे इथून तुम्ही जर ते 65 मध्ये बघत असाल तर डॉट बॉलचं प्रमाण तुम्हाला कंपल्सरी टाळावं लागेल. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहतायत चालू आहे. पहिल्या डावामध्ये चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगला बॉलला कनेक्ट केलंय. चेंडूला ऑन साइडला बिग ब्लो. SPL 6. धावसंख्या फलकावरती 53 आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात या स्पर्धेचे अध्यक्ष साई भोईर सर आणि साथीनं सहखजिनदार गणेशजी बुंदे तामसई आणि गोवाडेचे ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन असतील. सन्माननीय श्रीयुत अमितजी बसवत सर यांचा मात्र इथे शुभागमन होत आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या ज्या जबरदस्त ट्रॉफी आहेत ते त्यांनी इथे सुपूर्द केल्यात स्पॉन्सर केलेत आणि त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतात सन्माननीय श्रीयुत रमाकांत जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सकाळच्या सत्रात तुमचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. दिग्गज मान्यवरांनी हे मुख्य व्यासपीठ अगदी आजच्या संध्याकाळमध्ये गजबजून जाईल आणि ते आमचे प्रमुख अतिथी आज पोहोचतील. थोडंसं मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला तत्पूर्वी आपण घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग आणि या सूर्या प्रीमियर लीगचा 5वा एडिशन. नेक्स्ट मॅच तनिष फायटर चहाडे आणि सह्याद्री शिलेदार तामसई यांच्यातली ती मॅच. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात ऋतिक पाचलकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. इथे आपण पाहतायत ऋतिक पाचलकर. दुसरीचा प्रयत्न होता. आता अस्मित सुतार सांगतात की स्ट्रायकिंग एंड माझ्याकडे हवी. पंच दर्शवतील की काही गोष्टी झाल्यात आणि तिथे मला तरी वाटतं की 2 रन परिपूर्ण झाल्या. डगआउटमधून ऊर्जा देणाऱ्या टाळ्या देखील येत आहेत, कारण जिथे सिंगल अगदी अटीतटीने झाली तिथे दुसरीचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षकाने आणि गोलंदाजाने देखील साथ दिली. त्या अनुषंगाने तिथे 2 रन परिपूर्ण होत असताना स्कोरकार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर 55 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऋतिक पाचलकर. यावला अस्मित सुतारच्या बॅटमधनं खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतायत टिपलाय कॅच. फलंदाज अस्मित सुतार यांच्या खेळीला पूर्णविराम. गॉन. मैदानाच्या आतमध्ये सतीश मोर दाखल झालेत. एक चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण करण्याकरिता सतीश मोर यांना आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने दाखल झालेत. आता तुमच्याकडे तो वेळ नाही की तुम्ही निश्चित स्वरूपात त्या बॉलला खेळपट्टीवरती वेळ देऊन नंतर मोठे फटके. सुरुवातीच्या काळालाच तुम्हाला येता क्षणी आक्रमक भूमिका घेऊन यावं लागेल. स्कोरकार्डला धावसंख्या 55 झालेत. माइंड टोटल 65 आहे आणि त्या 65 साठी अजून 10 रन तुम्ही 4 बॉलमध्ये उभ्या करताय का? येता क्षणी समोरच्या दिशेनं फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 रन इथे देखील परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 आकार घेत गती घेत स्कोरकार्डला 57 धावा धावफलकावरती आहेत. पाटील नेटवर्क समवेत जे प्रेक्षक जोडले त्यांचं स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आणि सकाळच्या सत्रातला पहिला मॅच. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे आपण पाहतात थोडंसं चेंडू बाहेरच्या दिशेने ठेवला, शरीरापासून दूर ठेवला सतीश मोर यांच्या माध्यमातून आणि पंचाने सांगितलं की तो 22च्या स्वरूपात जाईल. चांगला चेंडू. सतीश मोरचे स्ट्रॉंग झोन त्यांना माहिती आहेत, ज्या अनुषंगानं ते आपण पाहतायत कुठल्या पद्धतीनं ज्यांनी खेळ जो करतायत त्या अनुषंगाने मेरिटवरती आले आणि मेरिटवरती येत असताना गोलंदाजी चांगली हाताळली. बॉलचा खेळ झालाय 4. आता येणारे 2 बॉल या पहिल्या इनिंगला ब्रेक करण्याकरिता आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका तर जरूर खेळलाय. डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आता 2 रन इथे परिपूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न राहील का? आणि इथे बघता बघता पराग आहेत सतीश मोर रन आउटच्या स्वरूपात. गॉन. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी आता स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर किरण बसवत मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती तुम्हाला आक्रमकता ही भूमिका घ्यावी लागेल. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच आतापर्यंत 60 धावा या धावफलकावरती. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू ऋतिक पाचलकर. राईट हँड राऊंड स्टम्प्स. बॅटची कट. चेंडू शॉट थडमानला आणि तिथे क्षेत्ररक्षण झालं. शेवटच्या क्षणाला सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? आणि बघता बघता इथून जर आपण पाहिलं
तर आता रन आऊटची संधी. शेवटच्या बॉलवरती देखील रन आऊट झालेत. फलंदाज बाद होत आहेत. 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 61 रन ह्या फलकावरती आहेत. 62 धाव्यांचं टार्गेट आहे. एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर आणि एका बाजूला 11 स्टार वाकडी वसरोळी यांच्यातला पहिला मॅच, तर दुसरा मॅच तनिष फायटर चहाडे आणि सह्याद्री शिलेदार तामसई या 2 कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अमित बसवत सर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्या ट्रॉफी इथे मात्र निश्चित स्वरूपात ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. मी अमित बसवत सरांना विनंती करीन की प्लीज या स्पर्धेचा एक सन्मान म्हणून तुम्ही स्वीकारा. आणि मी मनसूर जाधव सरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते अमितजी बसवत सरांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. मायेची उबदार शाल आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान व्हावा. अमितजी बसवत सर सातत्यानं या सूर्या प्रीमियर लीगमध्ये, सूर्या मेळावा असेल, अशा अनेक स्पर्धेंमध्ये जे निश्चित स्वरूपात अनेक वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज या गोष्टींचं इथे वितरित करत असतात आणि ते आपल्याला पाहायला देखील मिळतात. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होते. मनसुरजी जाधव आठवणीत राहील तसं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान हे आपल्याला बघायला मिळतं. याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेक आणि सुंदर दिवस होई आई भवानीचरणी प्रार्थना. श्याम जाधव यांचं देखील इथे आगमन होतं. एक जबरदस्त समालोचक तामसई विभागातून बिलॉंग करत असताना ज्या वेळेला तामसईच्या मैदानात समालोचनाचा कार्यभाग असतो त्यावेळेला श्याम जाधव सर निश्चित स्वरूपात आमच्या साथीनं खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करत असतात. सन्माननीय श्रीयुत रमाकांत जाधव साहेब आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय योगेशजी धडपी साहेब, त्यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य दुकटण योगेश धडपी आणि रमाकांत जाधव सरांचं ते यथोचित स्वागत सन्मान करतील. यावेळेला आपण पाहत आहेत चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण लक्षात घ्या, ताकीद द्या आणि स्पीडअप हा चालूच राहील कारण आजचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. स्वागत सन्मानाकडे आपण पोहोचतो आणि रमाकांत जाधव सरांचं यथोचित स्वागत सन्मान योगेशजी धडपी यांच्या माध्यमातून होत असताना हे सन्मान चिन्ह आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. येस, जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये पराग धानवा आणि साथीनं आपल्याला पाहायला मिळतात आदित्य धापशी. मगाशी देखील मी त्यांचा उल्लेख केला, अर्थात पराग धानवा. रमाकांत जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतात मंडळाला आर्थिक सहाय्य, क्रीडा देणगी 500 रुपये मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मॅचला इथून सुरुवात होईल. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 61, 62चं टार्गेट आहे. आणि आता 2 फलंदाज नेक्स्ट मॅचचा टॉससाठी, तो टॉस देखील रमाकांत जाधव सर आणि अमित सर हे दोघंही तिथे पोहोचतील आणि त्या मॅचचा तिथे टॉस होईल. अमित बसवत सर आणि रमाकांत जाधव सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा तिथे आपण टॉस परिपूर्ण करणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला अनेक मैदानं, असं कुठलं मैदान नाही जिथे पराग धानवा यांचं नाव नाही आणि ते दाखल झालेत. निश्चित स्वरूपात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ते बघतायत आणि आजच्या दिवसात त्यांना इथून चालणं खूप गरजेचं आहे. आउट ऑफ फॉर्म राहिलेले आहेत परंतु मोठा खेळाडू आहे जो मी उल्लेख करतो की अनेक मैदानं का गाजवलीत, तर त्यांचं नाव आहे पराग धानवा. आणि अर्थात सगळ्याच गोष्टी म्हणा ज्यामध्ये पराग धानवा यांचं नाव अग्रगण्य असतं. पहिलाच बॉल, क्या बात आहे. काल खऱ्या अर्थानं आपण पाहतायत फटका तर इथे देखील जरूर खेळला, चांगलं टायमिंग होतं आणि या वेळेला आपण पाहतायत
पराग धानवा पुन्हा एकदा हताश, हतबल आणि निराश मनानं इथे देखील परतीचा प्रवास त्यांना देखील करावा लागेल असं तरी दिसतंय. आणि पराग धानवा बॅक टू दी डग आउट, गॉन. ऐकोली सोडल्याची मुंबईच्या किनारी अगं मारतीन गोली आणलं गोली गचल जाऊ बाजारी ऐकोली सोडल्याची मुंबईच्या किनारी अगं मारतीन गोली आणलं गोली गचल जाऊ बाजारी ऐकोली सोडल्याची मुंबईच्या किनारी अगं मारतीन गोली. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय परागना फटका सरळ बॅटनं खूप चांगला खेळला होता. क्या बात आहे कपिल पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहतात ही गुणवत्ता आहे कपिल पाटील यांची, ही क्वालिटी आहे कपिल पाटील यांची. कालच्या दिवसात त्यांनी निश्चित स्वरूपात एक सुरुवात त्यांची सांगितली की जतीन किणी सांताक्रूजला प्रथमतः सहज घेऊन गेले. 22 कॅमेरे टर्फमध्ये लावले होते पाटील नेटवर्कने आणि तिथे कपिल पाटील यांना फक्त जतीन किणी घेऊन गेले. त्यावेळेला त्यांना कॅमेऱ्याची बॅटरी रिप्लेस करणं हेही थोडंसं कठीण जात होतं. परंतु आज कपिल पाटील हे ब्रँड झालंय संपूर्ण पालघर जिल्ह्यात. कॅमेरामॅन म्हणून ही भूमिका जर कपिल पाटील यांची देखील आपण तपासून पाहिली तर काय गुणवत्ता आहे. तुमच्या अंगात टॅलेंट असतं, ते फक्त योग्य वेळेत शोधावं लागतं. आणि कपिल पाटील यांनी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून पाटील नेटवर्कला खूप चांगली सेवा आत्तापर्यंत देत आहेत आणि पुढे कार्यरत असतील. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज दाखल झालेत ज्यांचं नाव आहे मयूर भावर. बॅटची कड क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगला. सतीश मोर यांना आपण पाहतात, एक बेस्ट ऑलराऊंडर. धावसंख्या इथून 1 आकार घेते आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. मोरेश्वर जाधव यांचं देखील इथे आगमन होते. मनसूर जाधव आणि मोरेश्वर जाधव 2 बंधू आपल्याला बघायला मिळतात. हे एक सुंदर असं क्रीडा संकुल चहाडेचं ज्याची संपूर्ण जिम्मेदारी घेत असतात. यावेळेला आपण पाहतायत चुकी झालेली आहे परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाजांना इथे बाद तर व्हावं लागणार. एक संधी दिली, दुसरी संधी पुन्हा नाही. संधी एकदाच मिळते, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समुद्र सगळ्यांसाठी सारखा असतो, आपण त्यातून काय घेतो हे खूप महत्त्वाचं असतं. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक फक्त किनाऱ्या जाऊन पाय भिजवतात. सध्या मयूर भावर यांना एक संधी मिळाली परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, म्हणजेच त्यांनी फक्त किनाऱ्याजवळ गेले आणि पाय भिजवले. सध्या फलंदाज बाद होत्यात. मयूर भावर गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जिथे आपण पाहतात एक जबरदस्त स्पर्धा सूर्या प्रीमियर लीग चहाडे संकुल चहाडेचं मैदान. सकाळचं सत्र आता खऱ्या अर्थानं थोडंसं सूर्यनारायण देवाचा प्रखर किरण आता धरती मातेवरती आणि जे ग्यू फॅक्टर होतं ते संपूर्णपणे निघून गेलं आणि एक चांगलं असं पोषक वातावरण क्रिकेट खेळण्याकरिता तयार होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अस्मित सुतार, अगदी शेवटचा बॉल. इथे आपण पाहतात लाऊड अपील आणि पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. पहिल्याच षटकात विकेटची पडझड चालूच आहे. नाव आहे अस्मित सुतार, ब्रँड वाकडी वसरोळीचा. फलंदाज बाद गॉन. तीन षटकांचा खेळ आपण पाहतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जिथे आपण पाहतात 3 धावा ह्या फलकावरती आल्या, ज्यामध्ये 3 गडी बाद देखील झाले. अस्मित सुतारची ती गुणवत्ता आहे. सुरुवातीच्याच काळाला प्रतिस्पर्धी संघाला अगदी दे धक्के अशी स्थिती बघायला मिळाली आणि आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट सध्या आपण आजमावतोय.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत आकाश इंगळे आणि बॅटिंग एंडला पवन इंगळे. दोन्ही बंधूंची ही जोडी मैदानाच्या एकमेकांच्या विपक्षात. परंतु या वेळेला आपण पाहतात येता क्षणी मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. लोकेश बसवत यांच्याकडनं झाली चुकी आणि चुकीला माफी नाही तर इथे चुकीला संपूर्ण अर्धा डझन धावा आहेत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6. पवन इंगळे यांना आपण पाहतायत. अगदी पवन केनेला भरपूर फॉलो करतायत. सध्या आपण पाहू शकतात ज्याने काल त्या दिवशी बाईटमध्ये देखील मांडलं की पवन केने हा माझा आयडल आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. त्याच पद्धतीचा स्टान्स आहे, त्याच पद्धतीची बॅटिंग करण्याची शैली आहे आणि येता क्षणी आपल्या मोठ्या बंधूवरती अक्षरशः तुटून पडले. तिथे कॅच देखील होती परंतु कृपा झाली ती म्हणजेच लोकेश बसवतची आणि तिथे षटकार देखील मिळाला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. 9 धावा स्कोर कार्ड. इथे देखील आपण पाहतात सरळ बॅटनं फटका बिटवीन द गॅप अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय आउटफील्डला फाडत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं पोहोचलेत आणि तिथे आपण पाहतात प्रोटेक्शन मिळेल. तत्पूर्वी धावसंख्या मिळतील तुम्हाला इथून 2 आणि धावसंख्या 2 स्कोर कार्डला जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना बघायला मिळतील पुन्हा एकदा. आकाश इंगळे कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच देखील शेवटच्या मॅचमध्ये राहिले. विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये दमखम दाखवला आणि आता देखील आपण पाहतात 2 बंधूंची जोडी एकमेकांच्या विरोधात. पवन इंगळे खूप जबरदस्त पद्धतीने अगदी पवन केनेची कॉपी स्टाईल. इथे देखील फटका खूप चांगला खेळलाय. गुडघा वाकवत असताना बिटवीन द गॅप खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध फटका. तिथून देखील खेळत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पवन नावाचा ब्रँड मैदानाच्या आत आता इथे झळकतोय. 4. या वेळेला आपण पाहतात धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 15 धावा. 15 ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा खेळ झाला या षटकात 4. 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश इंगळे सज्ज होत आहेत तर त्यांना तोड देण्यासाठी पवन इंगळे. 2 बंधू आज एकमेकांच्या विपक्षात. ते लीग फॉर्मॅटची मजा वेगळी आहे. या वेळेला आपण पाहतात रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतात स्वतःवरती नाराजगी व्यक्त करत पवन आणि आकाश मधली ही फायनल बाईट सध्या निश्चित स्वरूपात विजयी होते तो म्हणजेच गोलंदाज आकाश इंगळे. फुलर लेनचा बॉल होता. फटक्याचं सिलेक्शन चुकलं. बॅटचा ब्लेड आधीच बंद झाला आणि तदनंतर डॉपेज घेत रिव्हर्स स्वीपच्या फटक्यामध्ये ट्रॅपमध्ये फसले. फलंदाज बाद. गॉन. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात खऱ्या अर्थानं आपण पाहतात शेवटचा बॉल बाकी आणि नवीन फलंदाज ऋतिक पाचलकर. विकेटचं जे प्रमाण आहे जे सध्या बाद होण्याची जी चालू असलेली रणनीती ती वेगानं होती. पवन डावाला सावरलं होतं आणि तदनंतर आता पवन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ऋतिक पाचलकर दाखल झालेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. शेवटचा बॉल होता या षटकातला. बॉलला फक्त हलक्या हाताने ढकललं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पुन्हा एकदा लोकेश. कॅच सुटल्यानंतर पवन सतीश मोर आहेत ऑल राईट आणि त्या सतीश मोर तिथे आपल्याला बघायला मिळाले.
एक कॅच पवनचा सुटल्यानंतर त्यानं देखील रौद्र रूप धारण केलं होतं. भरपूर काळ नाही टिकवता आलं. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली असं म्हणायला हरकत नाही. फुलरलेनचा बॉल होता, हवा तिथे खेळू शकत होते, परंतु प्लॅन सेट केला होता की खेळणार तर रिव्हर्स स्विच खेळणार, कारण त्यांनी पाहिलं थर्डमॅन आतमध्ये आहे, पॉईंट आतमध्ये आहे आणि गली देखील आतमध्ये होती. त्या अनुषंगानं फटक्याचं सिलेक्शन तर जरूर झालं, परंतु तो झेल टिपला गेला आणि फलंदाज पवन इंगळे हे बाद झाले. अस्मित सुतार पुन्हा एकदा रनिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. रनअप मात्र त्यांनी घेतलंय एका कमी वयामध्ये, ज्यानं भरपूर चांगली गोलंदाज म्हणून सिद्ध केलं स्वतःला. एक चांगला ऑलराऊंडर आहे. लेदर क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव आणि तेच अस्मित सुतार. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 46 धाव्यांची गरज. एक अटीतटीचा सामना, तू मेमेवाला मॅच. गोलंदाज तयार. प्रचंड वेग आणि चांगला टप्पा, या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या इथे. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट असताना आपण पाहतात अक्षय नाईक सरांनी सांगितलं की फलंदाज पोहोचलेले आहेत सेफ झोनमध्ये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17 ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. साऊथ आफ्रिका विपक्षात भारत हा सामना कालच्या दिवसात खूप चांगल्या पद्धतीने आणि सिरीज आपल्या नावी करत असताना आपल्याला बघायला मिळाली. 17 क्रमांक सातत्यानं आपण पाहतात एबीडी विलियर्स. साऊथ आफ्रिकासाठी खूप चांगलं क्रिकेट, परंतु त्यांच्या नशिबामध्ये ICC इव्हेंटची ट्रॉफी नाही आणि खऱ्या अर्थानं RCB साठी देखील भरपूर वर्ष कामगिरी केली, परंतु तेही काही स्टार असतात की ते त्यांना नाही आजमावता आलं क्रिकेटच्या कालावधीमध्ये. व्हाईट बॉल पंच इथे दर्शवत आहेत आणि व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 वरती. 18 ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक पाचलकर आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं आपण पाहतायत सचिन जनाटे. फटका इथे देखील खेळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी मिळते सिंगल. योग्य वेळेत चांगला नकार होकार या सगळ्या गोष्टी चालल्यात. 62 धावांचा तुम्ही ज्या वेळेला पाठलाग करता त्यावेळेला तुमची सुरुवात, सलामीची सुरुवात खूप महत्त्वाची असते, परंतु त्यावेळेला सुरुवातीच्या काळात थोडेसे झटके बघायला मिळाले आणि तदनंतर आता जर आपण तपासून पाहिलं तर स्कोर कार्ड थोडंसं शांत झालंय, निवांत झालंय. इथे देखील फटका तर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं, बॉलला फील्ड करतील, तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं 19 वरती स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय. बॉलचा खेळ झालाय या तिसऱ्या षटकात. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 20 आहेत. 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 42 जतीन किणी आम्हाला दर्शवत आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका तर जरूर खेळला समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे काय घडलंय, जीवाच्या आकांतेनं दुसऱ्या धावेसाठी पोहोचले दोन्ही फलंदाज. थोडंसं सकाळचं सत्र आहे आणि दमछाक होत आहे. तारेवरची कसरत करावी लागते, संघासाठी खेळावं लागतं. थकलो असेल तरी देखील संघासाठी उभं राहायचं आहे. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास याला सार्थ करायचं आहे, ज्या अनुषंगानं स्वतःला सिद्ध करण्याकरिता पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. प्रचंड वेग आणि चांगला टप्पा. वेगावरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवलं आणि फलंदाजाला बीट केलं. चांगला चेंडू बघायला मिळतोय या षटकात. आतापर्यंत जर चेंडू तपासून पाहिले आपण तर चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल. 19 बॉल आणि 40 धाव्यांची गरज. इथे देखील आपण पाहतायत फटका तर खेळायचा होता, परंतु ऑन साईडला ते कनेक्शन हवं तसं नाही. चेंडू शॉट थर्डमॅन मध्ये. 3 षटकांचा खेळ संपला, 6 षटकांचा मध्य संपला आणि इथे आपण पाहतात धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 23 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 39 धावा हे समीकरण मात्र आपल्याला बघायला मिळतं. फटका बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शॉर्ट कव्हरमध्ये आपण पाहतात नाही चुकी होणार आणि फलंदाज इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच सचिन जनाटे बॅक टू द डगआउट. फलंदाज इथे बाद होतात. आता रोहित भोईर अर्थात होंडो क्रमांक 7 साठी दाखल झालेत. एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते. कालच्या दिवसात 8व्या क्रमांकावरती आले आणि 12 बॉलात 34 धावा ठोकल्या. ही त्यांची गुणवत्ता आहे. आता इथून आपण पाहतात या क्रुशल मुवमेंटला दाखल झाले ते म्हणजेच रोहित भोईर अर्थात होंडो. मजबूत बांध्याचे कमी वयामध्ये क्रिकेटच्या परिपटलावरती एक लयबद्ध फलंदाज, एक चांगले फलंदाज म्हणून दुकटन गावाला बिलॉंग करत असताना ज्यांनी आपल्या गावाचं क्रिकेट प्रति नाव निश्चित स्वरूपात कमवलं आणि तेच रोहित भोईर अर्थात होंडो दाखल झालेत. येता क्षणी क्या बात आहे. रोहित भोईर होंडोच्या बॅटमधनं बिग ब्लो. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार 6. एकुलता एक मी बापाचा, बापू माझा राजाचा. एकुलता एक मी बापाचा, बापू माझा राजाचा. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पाटील नेटवर्क्सची टीम जबरदस्त कार्यरत असताना हाही षटकार कपिल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये खूप चांगला टिपला आणि ते दाखवण्याचं काम करतात जतीन गिणी. सर्वाधिक जास्त कोणी बिझी असेल तर जतीन गिणी आणि कपिल पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहतात ओमटेक्स अकॅडमी म्हणा, तदनंतर या सगळ्या स्पर्धा म्हणा, त्यांना अपॉइंटमेंट त्यांची घ्यावी लागते. जेव्हा केव्हा त्यांच्याशी भेटायचं असेल तर ते अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाही. सध्या त्यांचं बिझी शेड्यूल आहे. जतीन गिणी आणि कपिल पाटील आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. षटकार तर खूप चांगला खेळला. पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस हे असायला हवं. मागच्या बॉलवरती तुम्ही प्रचंड वेग हाताळला, त्या वेगाला उत्तर होतं रोहित होंडोकडे. पुढचाच बॉल मिश्रित करून आले, थोडंसं व्हेरिएशन घेऊन आले, वेग कमी केला आणि चेंडूचा टप्पा थोडा बदलला. आता इथे मात्र आपण पाहतायत संयम दाखवावा लागला रोहितला. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुमच्याकडे मग ते जीवनामध्ये असो किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये असो, संयम या गोष्टीला तुम्ही निश्चित स्वरूपात तुम्ही जर काम केलं तर यश हे तुमच्या जवळ येत असतं. संयम करावा लागतो, चांगल्या वेळेची वाट बघावी लागते आणि सध्या रोहितनं देखील संयम दाखवलाय. आता नाही, या वेळेला आपण पाहतात ही लाईन रोहितसाठी थोडीशी सोपीच झाली आणि त्यानं पुन्हा एकदा या बॉलला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर करत असताना जबरदस्त फटका, आसमानी टोला. 6 आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सँडी इन द मिक्स. चौथं षटक आणि चौथ्या षटकात आकाश शिंगळे यांच्यासाठी कर्दन काळ. नाव आहे रोहित भोईर, ब्रँड आहे दुकटनचा होंडो. पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळला आणि या वेळेला आपण पाहतात होंडो सांगतील की हरकत नाही. 2 बॉल डॉट केले, मी तिसऱ्या बॉलरला षटकार ठोकण्याची किमया राखतो. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतात सध्या ज्यांनी बॅटिंग खूप चांगली केली, येता क्षणी 2 षटकार ठोकले आणि स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोचते 35 या फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चॉप केले बॉलला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आकाश शिंगळे बॉलपर्यंत पोहोचतील. तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावा या धावफलकावरती आहेत. जतीन आम्हाला दर्शवतात की 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 26 धावा. 12 चेंडू 26चा मॅच आहे. मॅचमध्ये येईल मजा. तुर्तास घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. कुणाची
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले ते म्हणजेच सतीश मोर यांना आपण पाहताय. 12 बॉल आणि 26 धावा. रोहित होंडो यांची ग्रेट एंट्री आणि त्या एंट्रीनं खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. या वेळेला आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट्स रोहित भोईर. होंडो नावाचा ब्रँडेड षटकार 6. अल्टी पलटी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे तापोलीचा त्याची सावरीची हाय पॅट. विश्वजित म्हात्रे. थँक्यू सो मच. गोलंदाज येथे पुन्हा एकदा तयार होत आहेत. दुसऱ्या दिवसाच्या क्रिकेटमध्ये सतीश मोर यांनी मेडन 3 विकेट घेणारा गोलंदाज आहे. रोहित सांगण्यात हरकत नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही एक चांगले गोलंदाज होते. आज माझी बॅट चालते. मी एक फलंदाज म्हणून संघासाठी चांगली कामगिरी करणार. याही वेळेला आपण पाहतायत मेरिटवरची फलंदाजी. बिटवीन द गॅप 1 बाउन्सनं लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध फटका खेळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4. दहा चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत 16. रोहित होंडो सांगतात मी क्रमांक 7ला काय येतो. 7ला देखील येतो आणि तरी देखील आपण पाहतात आता देखील ऑरेंज कॅपच्या भागीदार का आहे. याही वेळेला रोहित होंडो नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. आदिवासी वादळ कोकणेर या संघासाठी 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. रोहित 1 अँड ऑनली. जबरदस्त क्रिकेट. खूप चांगली बॅटिंग. तुफान फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता रोहित भोईरला जर तुम्ही नाही थांबवू शकले तर मग या मॅचपासून तुम्ही थोडेसे वंचित राहाल. विजयापासून थोडेसे लांबच राहाल. गोलंदाज तयार सतीश मोर. या वेळेला देखील फटका तर जरूर केलाय. तिथे देखील आपण पाहतात सतीश मोर यांच्यासाठी कर्दन काळ. चेंडू टाकावेत तर कसे टाकावेत. मॅचचा रिझल्ट एक हाती बदलवण्याचं काम केलंय. त्याचं नाव आहे रोहित. फक्त 4 धाव्यांची गरज. या षटकात पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसऱ्या बॉलवरती 6, चौथ्या बॉलवरती देखील 6. नाव आहे रोहित. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. याच बॉलवरती मॅचला संपवायचं होतं. 2 रन परिपूर्ण झालेत. आता इथून आपण पाहतायत 6 चेंडू असतील. आणखीन एक चेंडू आहे. प्रयत्न तिसरीचा होता का रोहित यांचा. नाही तर इथून 2 रन परिपूर्ण होत आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या 60 धावा. 7 बॉल आणि 2 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार होतील. या वेळेला फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांना बीट करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. आणि या स्पर्धेमध्ये 153 धावा पूर्ण करणारा खेळाडू रोहित भोईर होंडो. 4 आहेत का. ऑल राईट. विजयाचा शंखनाद आणि 150 धावा परिपूर्ण करणारा फलंदाज. 151 रन सहित बॅटिंग करतोय ऑरेंज कॅप होल्डर ज्याचं नाव आहे रोहित भोईर होंडो. जबरदस्त बॅटिंग. क्लास 1 ची बॅटिंग आणि अप्रतिम बॅटिंग. मारलाय चौकार मारलाय षटकार. मारलाय चौकार मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी. ओ क्रिकेटच्या या मैदानी. दणदणीत विजय खेळून आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय खेळून आणलाय संघाच्या पोरांनी. दणदणीत विजय खेळून आणलाय गावातल्या पोरांनी. दणदणीत विजय खेळून आणलाय संघाच्या पोरांनी. मॅच समरी जर आपण तपासून पाहिली तर मॅन ऑफ द मॅच ज्याचं नाव आहे रोहित भोईर